पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज राज्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। मोदींच्या छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईमध्ये सभा, तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभेचं आयोजन। राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्रात, खरगेंच्या नाशिक आणि पुण्यामध्ये सभा। शरद पवारांचा झंझावाती प्रचार दौरा सुरूच, आज पवारांचा पुण्याच्या पिंपरीमध्ये रोड शो, तर संध्याकाळी पुण्यामध्ये 2 सभा। उद्धव ठाकरेंच्या आज अहिल्यानगर आणि संभाजीनगरमध्ये प्रचार सभा, उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे याकडे सर्वांचं लक्ष। आज ठाकरेंचा बीड आणि पुण्यामध्ये प्रचार दौरा, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण हे पाहणं औत्सुक्याचं। 20 नोव्हेंबर रोजी मतदान असल्यानं राज्य सरकारनं जाहीर केली सार्वजनिक सुट्टी, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी। दिलीप वळसेंचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळे, मात्र वळसे हे गद्दार आणि गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांच्या आरोपांना 18 तारखेच्या सभेतून उत्तर देणार, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया, वळसे पाटील काय बोलणार याकडे लक्ष। योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं राजकारण उत्तर प्रदेशातच ठेवावं, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात या प्रकारचं घाणेरडं राजकारण होत नाही, नाना पटोलेंची योगींच्या बटेंगे तो कटेंगेवर टीका। राहुल गांधी म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवं, पण हे आरक्षण देताना SC STचं आरक्षण काढावं लागेल, तुमची 4थी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शाह यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला फक्त ब्राह्मण म्हणून विरोध का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। एक वेळ भाजपला मतदान करू, पण शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, हाकेंनी केलं स्पष्ट। चंद्रपूरमधील वरोरा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी सचिन पायलट यांची जाहीर सभा, भाजपचे डबल इंजिन सरकार केवळ धूर सोडत असून त्यांना विकासाशी देणं घेणं नसल्याची पायलट यांची टीका। 17 नोव्हेंबरच्या राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कातील सभेला अजून प्रशासनाकडून परवानगी नाही, मात्र राज ठाकरेंच्या सभेच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात 17 नोव्हेंबरच्या सभेचा उल्लेख। माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभेत श्रीनिवास वनगांची उपस्थिती, मी आतापर्यंत कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही, श्रीनिवास वनगांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वनगांना आश्वासन। कापूस आणि सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमी आल्यास मधील फरक सरकार देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही। महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। गुहागर मतदारसंघात महायुतीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य, भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबवला प्रचार, शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या माजी आमदारांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल कार्यकर्ते नाराज। कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवेंच्या कार्यकर्त्यांकडून EVM संदर्भात अपप्रचार केल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल। 84 हे काय वय आहे का, या वयात मी काम करतोय, मी काय म्हातारा झालोय का, भरसभेत शरद पवारांचा सवाल। महाविकास आघाडीचे 170 उमेदवार निवडून येतील आणि सरकार बनेल, ही काळ्या दगडावरची रेघ,
रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास। महापौर आणि 2 वेळा आमदार असूनही दिंडोशीचा विकास केला नाही, श्रीकांत शिंदेंची सुनील प्रभूंवर टीका। तर मतं मिळवण्यासाठी खोटं बोलतायत, सुनील प्रभूंचा पलटवार। मनसे सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, मनसेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे यांच्याकडून 500 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर सह्या। पालघर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगची भरारी पथकाकडून तपासणी, बॅगमध्ये फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅग चेक होतात, आमच्या पण बॅग्स चेक होतात, पण आम्ही व्हिडिओ काढत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बारामतीत अजित पवारांच्या बॅगची तपासणी, पुढील दौऱ्यासाठी रवाना होताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बॅग तपासली। लातूरमध्ये राज ठाकरेंच्याही बॅग तपासल्याचा व्हिडिओ समोर। 7 दिवसांपूर्वी राज ठाकरे लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांची बॅग निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासली। बॅगा तपासल्या म्हणून काही जणांचा रडू सुरू आहे, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। तर शरद पवारांच्या बाबतीत बोलायलाच नको, त्यांना बघून भूमिका पण लाजते, आयुष्यभर भूमिका बदलत गेले, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या बॅगांची भरारी पथकाकडून तपासणीचा व्हिडिओ समोर। बॅगा तपासणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार, त्यात सरकारचा काय संबंध? माजी आणि देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासली, बॅग तपासणीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही बॅगा तपासल्या जातात, त्यांनी कधी या मुद्द्याचं राजकारण केलं नाही, मात्र उद्धव ठाकरे आणि विरोधक जाणीवपूर्वक या मुद्द्याचं राजकारण करत आहेत। बॅग तपासणीवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। पाटण मतदारसंघात माजी मंत्री शंभूराज देसाईंच्या ताफ्यातील वाहनांची तपासणी, गाव भेटी दरम्यान हेडवाग गावात भरारी पथकाने तपासणी केल्याची माहिती। लातूर विमानतळावर आगमन होताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगची तपासणी, लातूरमध्ये येताना आणि जाताना खरगेंची बॅग तपासली। निवडणूक आयोगाच्या नियमात जे आहे त्यानुसार चौकशी होतच राहते, त्यावर राजकारण होऊ शकत नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्त्वाचे, बॅग तपासणीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांना अहवालात क्लीन शीट नाही, एबीपी माझाच्या मुलाखतीत माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट, आमच्या समोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवालांचा दावा। सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचं नाव घेतलं, वाझे आणि देशमुखांनी फडणवीसांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला, माजी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा एबीपी माझावर गौप्यस्फोट। सलील देशमुखांचा 40 लाखांच्या व्यवहाराचा व्हॉट्सअप मेसेज वाझेंनी दाखवला, मात्र साक्षी पुराव्याच्या नियमानुसार तो रेकॉर्डवर घेतला नाही, चांदीवाल यांची माहिती। 100 कोटी वसुली प्रकरणात डीसीपी लक्ष्मीकांत पाटील रोज हस्तक्षेप करत होते, चांदीवालांच्या गौप्यस्फोटाला परमवीर सिंगांचा दुजोरा, तर संजय पांडे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्यांना निर्देश देत होते असंही वक्तव्य। विरोधकांना फडणवीसांची भीती वाटत असावी म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, राम शिंदेंचं वक्तव्य, पण विरोधकांचं माप भरलं होतं त्यामुळे त्यांचे पक्ष फुटले आणि चिन्ह सुद्धा गेलं, राम शिंदेंची टीका। चांदीवाल यांच्या मुलाखतीनं महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आला, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सचिन वाझे कुणाचा माणूस हे सांगायची गरज आहे का? यात सचिन वाझेमुळे राज्यातील उद्योग बाहेर गेले, उदय सामंत यांची टीका। महाविकास आघाडी भ्रष्टाचारात संपूर्णतः बुडालेली आहे हे चांदीवाल मुलाखतीतून सिद्ध झाले,
आयोगानं देशमुखांना कुठलीही क्लीन चिट दिली नाही, मग ती क्लीन चिट आली कुठून? आशिष शेलारांचा सवाल. सीबीआय चौकशीचीही केली मागणी. चांदीवाल कमिशननं लिहिलेलं खरं. परमवीर सिंग आणि वाजे यांनी कोणताही पुरावा दिला नाही. कोर्टानंही तेच सांगितलं. यांना फक्त शरद पवारांना अडकवायचं होतं. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. चांदीवाल यांनी ही गोष्ट तेव्हा का सांगितली नाही? त्यामुळे प्रश्न केले जाणारच. हा रडीचा डाव. षडयंत्र करणारा कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. सलील देशमुख यांची नाव न घेता फडणवीसांवर टीका. ठाण्याच्या मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा. ठाणे महायुतीचा बालेकिल्ला असल्यानं नजीब मुल्ला यांना निवडून आणण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विरोधक दोन्हीकडून बोलतात, पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना? अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून मुख्यमंत्र्यांचा सवाल. विश्वनाथ भोईर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जळगाव ग्रामीण मतदारसंघात संजय राऊतांची सभा. बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना आमदार केलं, मात्र आता ते परत दिसले नाही पाहिजे. राऊतांची गुलाबराव पाटलांवर टीका. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंची सभा. नाना पटोले निवडून आल्यास ते लाडकी बहीण योजना बंद करतील. बावनकुळेंचं वक्तव्य. महायुतीने विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीला टोला. आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या 5,902 तक्रारींपैकी 5,833 तक्रारी निकाली. 519 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. जालन्याच्या भोकरदन मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यावर दगडफेक. रावसाहेब दानवे आणि संतोष दानवेंच्या गुंडांनी दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप. जोगेश्वरी राडा प्रकरणी शिवसेना महिला आघाडी आक्रमक. MIDC पोलीस स्थानकाला महिला कार्यकर्त्यांचा घेराव. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळा नर यांच्या अटकेची मागणी. रवींद्र वायकर यांचे आरोप. ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांनी काढले खोडून. महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोर या, बाळा नर यांचे रवींद्र वायकर यांना आव्हान. हिंगोलीच्या कळमनुरीत ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा. गाड्यांची तोडफोड करत एकमेकांना मारहाण. वाकोडी गावातील घटना. पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचा ठिय्या. हिंगोलीतील राड्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संतोष बांगर यांच्यावर पैसे वाटल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप. बांगर यांनी सर्व आरोप फेटाळले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.